नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खरपूस पंजाबी स्टाईल आलू पराठा. बटाटे कसे उकडायचे, अगदी सोप्या पद्धतीने सारण कसे भरायचे, म्हणजे पराठा लाटताना भाजी बाहेर नाही आली पाहिजे, अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जान्हविका रसोईमध्ये रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूया. तर इथे मी पराठा बनविण्यासाठी लाल मसाल्याचा किंवा धने जिरे पावडर मसाल्याचा वापर न करता हिरव्या मिरचीचा आणि हिरव्या पातीचा लसूण जारमध्ये घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 हिरव्या पातीचा लसूण, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ. किंवा हिरव्या पातीच्या लसूणच्या ऐवजी 7-8 लसूण पाकळ्या घाला. आता हा मसाला कोरडाच वाटून घ्यायचा. सकाळी जर पराठा बनवायचा असेल तर आदल्या दिवशीच बटाटे उकडून घ्यायचे. नंतर बटाटे किसून किंवा फोकच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे. इथे महत्त्वाची टीप आहे. बटाटे उकडताना 3 शिट्टी झाल्यावर कुकर थंड झाल्यानंतर ताबडतोब बटाटे लगेच पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे. बटाटे पंख्याच्या हवेखाली किंवा नॅचरल वातावरणात थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी जर पराठा करायचा असेल तर, किंवा ताबडतोब पराठे करायचे असतील, बटाटे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. नंतर मग मॅश करून किंवा किसून घ्यायचे. मॅश करून झाल्यावरती पीठ मळतो तसे अशाप्रमाणे हाताने रगडून घ्यायचे, म्हणजे बटाट्याचे सारण भरताना व्यवस्थित भरता येते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, बटाटा बघा किती ड्राय आहे. 1 अंशसुद्धा पाण्याचा त्याच्यामध्ये नाही. अशा प्रकारे बटाटा उकडून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये हिरव्या मसाल्याचे वाटण घालून घ्यायचे आणि चांगली मूठभर कोथिंबीर चांगली बारीक चिरून घालायची. तुम्ही जर का हिरवी मिरची खात नसाल तर लाल मसाले घाला, किंवा तिखट कमी खात असाल तर 2-3 हिरव्या मिरच्या घाला. घातलेले सर्व साहित्य बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून चांगले एकजीव करून घ्यायचे. तुम्ही एकदा असे हिरव्या मसाल्याचे वाटण घालून पराठा करून बघा. नंतर मला कमेंट्स करून सांगा मी बनविलेला पराठा कसा झाला. बटाट्याचे सारण पूर्ण झाल्यानंतर आता जेवढे आपल्याला पराठे बनवायचे आहे त्या हिशोबाने त्याचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे सर्व पराठ्यामध्ये कमी जास्त सारण न होता सारखेच सारण भरले जाईल. बटाट्याच्या सारणाचे 12 गोळे मी तयार केले, म्हणजे मला 12 पराठे बनवायचे आहेत. आता त्या अंदाजानुसारच आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे. तर इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले, चवीनुसार मीठ घालून घेतले आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचे. पराठ्याचे पीठ जर घट्ट असेल ना, सारण भरल्यावरती पराठा फाटत नाही आणि सारणसुद्धा बाहेर येत नाही आणि लाटायलासुद्धा खूप सोपा जातो. आणि पराठा भाजून झाल्यानंतर नरम न पडता चांगला खरपूस राहतो. पीठ मळून घेतल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावायचा, जास्त नाही, आणि चांगले पीठ असे घट्ट मळून घ्यायचे. आता जेवढे आपण बटाट्याच्या सारणाचे गोळे केले तेवढेच पिठाचे सुद्धा गोळे करून घ्यायचे, आणि गोळेसुद्धा समप्रमाणात आहे. पिठाचा गोळा जास्त आणि सारण कमी असेल तर पराठा चवीला लागत नाही आणि तो पराठा आहे असे वाटतसुद्धा नाही. पीठ बघा मी एवढे घट्ट मळून घेतले आहे. लाटताना कोरडे पिठाचा जरासुद्धा वापर नाही केला. पुरी एवढे लाटून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचे, आणि सारण भरताना सगळ्या बाजूनी सारखे लावून घ्यायचे. कुठेही जागा सोडता कामा नये. किनारीपर्यंत थोडीशी जागा सोडायची आणि सारण अशा प्रकारे जाड भरून घ्यायचे आणि बोटाने दाबून सर्वीकडे सारखे करून घ्यायचे. आता पराठा बनविण्यासाठी एका बाजूला त्याला चांगले दुमडून घ्यायची, दुसरी बाजूसुद्धा तशीच दुमडून घ्यायची. चारी बाजू अशा प्रकारे दुमडून घ्यायचे आहेत. एकावर एक ठेवल्या तरी चालतात. हलक्या हाताने थोडे प्रेस केल्यानंतर कोरडे पीठ जास्त न घेता थोडेसे पीठ घेऊन हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे लाटून घ्यायचे. सारण भरताना चौकोनी आकार जरी दिला असेल पण लाटताना तो गोलच होतो, त्यामुळे सारण बाहेर येत नाही आणि पराठा छान लाटून होतो. आणि पराठा जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, असा सारख्या लेवलचा पराठा लाटून घ्यायचा. जास्त मोठा पण नाही लाटायचा. जास्तीचे कोरडे पीठ हाताने काढून टाकायचे
पराठा बनविण्याची ही सोपी आयडिया. पराठा शेकण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. तेल आणि तूप चांगले मिक्स केल्यावरती पराठा डायरेक्ट तव्यावर न टाकता अगोदर तेल सोडून घ्यायचे, नंतर पराठा तव्यावर टाकायचा. दोन्ही बाजूने छान तेल तूप लावून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस पराठा शेकून घ्यायचा आहे. जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला तेवढा सारणाचा गोळा घेऊन पराठा असा छान गुबगुबीत झाला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी सारण भरताना दाखविते. आणि आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजे पुरणाची पोळी करतो तसे आपण सारण जर भरले, पराठा लाटताना एका साईडला भाजी लागते, एक साईडला भाजी लागतच नाही किंवा कमी जास्त होते. आणि एकाच साईडला भाजी जास्त झाली तर पराठा फुटतो सुद्धा. खरं सांगू, मला अजिबात आलू पराठा बनविता येत नव्हता. भाजी एका साईडला पळायची आणि एक साईडला नुसते पीठ दिसायचे किंवा पराठा लाटताना सारण बाहेर यायचे. म्हणूनच आलू पराठा करताना कुठल्या चुका करू नये ते टाळण्यासाठी ही रेसिपी मी तुम्हाला दाखविली. आता माझ्या घरी हप्त्यातून एकदा तरी आलू पराठा बनतो. तुमच्याबरोबर सुद्धा असे झाले आहे का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुढच्या वेळेला तुम्हाला कुठली रेसिपी आवडेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.